मनोरंजनाच्या दोह्यांनी निराशा दूर करायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक। मंडळी, कस्टमर केअर मधून एका गृहिणीला आलेला आहे फीडबॅक कॉल। चला बघूया त्यांच्या गप्पा कशा रंगतायत ते। त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संध्या रावीला। हेलो। नमस्कार, मैं ओंकार बात कर रहा हूँ MHJ रेफ्रिजरेटर से। क्या मेरी बात नम्रता जी से हो रही है? हो रहे एक मिनिट हा, एक मिनिट दोन दाबते हा। क्या मैडम? दोन दाबते। मराठी बोलायचं असेल तर दोन दाबावं लागेल ना। मॅडम, तुम्ही मराठी आहात का? हाय का? तुम्ही मराठी आहे का? हो, मी सुद्धा मराठी आहे। अहो मग दादा मराठीत बोलायचं ना, का दोन दाबल्यावर आणि दोन दिल्यावरच तुम्ही मराठी बोलत मराठी भाषा आहे आपली, आपल्या अभिमान पाहिजे मराठी भाषेचा। नाही, माफ करा मॅडम। मराठीत बोला। हा मॅडम, मराठीतच बोलतो। मॅडम, काल तुमच्या घरी जो फ्रीज सर्व्हिस करण्यात आला त्या संबंधात हा कॉल केलेला आहे, फीडबॅक कॉल आहे हा। आणि आमच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी हा कॉल रेकॉर्ड होतोय हे मी तुम्हाला सांगू इच्छितो। हॅलो, कॉल रेकॉर्ड करता का तुम्ही? हो, कॉल रेकॉर्ड। काय दादा आधी सांगत चला हो, नाही लाली लिपस्टिक लावली, नाही पावडर लावली, नाही क्या सहीन चालली, मी गाऊनवर बसले भाजी निवडी कसं दिसन। नाही मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। हा कॉल व्हिडिओ रेकॉर्ड होणार नाहीये, तर ऑडिओ रेकॉर्ड होणार आहे। मी तुमचं बोलणं फक्त आपल्यातलं रेकॉर्ड होणार आहे। नाही हो दादा ऐका, तसं करू नका। ते काही कॉल बिल रेकॉर्ड करू नका, ऑडिओ व्हिडिओ। काय आहे ना, माझी ननंद आहे ना, तर तिचा दीर आहे का नंदेचा, तर त्याच्या वर्गात ना त्याचा मित्र होता, त्याचा दोस्त होता, म्हणजे लहानपणापासून सारखी वारकी एकाच वर्गात होती ते। तर त्याची जी बहीण आहे ना, तर तिच्या बहिणीच्या बाबतीत असंच झालतं। तिच्या नवऱ्याने तिचा कॉल रेकॉर्डिंग वर ठेवला, तिला माहित नाही हो बिचारीला। हो बिचारी फोनवर बोलायची आणि तिच्या सासू बद्दल आईला सांगायची सगळं। ते तिच्या नवऱ्यानं ऐकली ना, अंदवत नाही हो तिला अजिबात। असं करू नका हो दादा। नाही मॅडम, आम्ही तुम्हाला पर्सनल प्रश्न विचारणार नाही आहोत, आम्ही फक्त फ्रीज रिलेटेड प्रश्न तुम्हाला विचारणार आहोत। चालणार आहे का? हा मग तसं चालेल ना, तसं विचारा ना मग। हा, तर मॅडम, हा फ्रीज जो आहे तो तुम्ही डिसेंबर 2023 साली घेतला होता, बरोबर? बरोबर बोलला तुम्ही। ते काय झालं, डिसेंबर मध्ये माझा हॅपी बर्थडे असतो ना। तर त्या हॅपी बर्थडेच्या वेळे ना यांनी मला गिफ्ट केलाय तो फ्रीज। नाही काय झालं, मला आमचे हे काय म्हणले का तुला मी पाटल्या करतो मस्तपैकी। म्हणलं काय आला हो पाटल्या, नाही का आता लाखावर सोनं गेलंय। म्हणलं पाटल्या बिटल्या नको बा, तर म्हणलं आपण एक काम करू, आपण ना फ्रीज घेऊ। मग त्यांनी मला फ्रीज घेतला। नाही आणि काय झालं, माझी सासू आहे ना, त्याला फ्रीज मधलं पाणी प्यायला लागत। आमचा आधीचा जुना फ्रीज होता ना, तो करंट मारायचा। तेवढा सासूला सांगितलं बा करंट लागतोय त्या फ्रीजला, चिकटून मरशीन बिरशीन, ऐकायचीच नाही। आणि काय करायची, बर्फ खायची। असा एवढा हात भर बर्फ घ्यायची, कुरुम करत, तिला लय आवडत हो। मग बर्फ खायची आणि काय करायची, आम्ही वरडायचो ना, मरशीन म्हणायचो, मरशीन अगं किती बर्फ खाती। नेमकी रात्रीची उठायची 2 वाजता आणि लपून बर्फ खायची। मॅडम काय म्हणलं, तिला बर्फ आवडतो तर चांगला नवीन फ्रीज घेऊ, म्हणजे उगा नको काय शॉक बीक लागून, नाही का उगाच मॅडम आपल्यावर नको का, नाही का? मॅडम म्हणजे मग नवीन फ्रीज घेतला डिसेंबर मध्ये ह्यांनी, हॅपी बर्थडे ला गिफ्ट केला। हा, म्हणजे हा जो फ्रीज आहे तो तुम्ही डिसेंबर 2023 ला घेतला आहे, करेक्ट? हा नाही, हे मला म्हणले पाटल्या माहिती आहे। सांगितलं नाही का? तर हा मॅडम, काय आहे की हा फ्रीज जो तुम्ही घेतलाय तो आता व्यवस्थित चालतोय? काय म्हणले? व्यवस्थित चालतोय का म्हटलं? चालन कशाला, जागच्या जागी उभा आहे तो। दादा मला शब्दातला गमती जमती खेळायला लय आवडतात। चालन कशाला, जागच्या जागी उभा मॅडम, मला विचारायचं होतं की तो फ्रीज जो आहे तो काल ज्या सर्व्हिसिंग झालं त्यानंतर तो नीट सुरू आहे, त्याचं सर्व्हिसिंग व्यवस्थित झालेलं आहे? चालू आहे। हा, म्हणजे व्यवस्थित सुरू आहे, व्यवस्थित कालचं सर्व्हिसिंग नीट झालेलं आहे? चांगले, तुमची 2 माणसं आलती ना? बरोबर, त्या 2 माणसाबद्दलच मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे। विचारा पटापट। हा, तर मला सांगा, तुम्हाला ऑन टाइम सर्व्हिस मिळाली होती का? काय होती का? ऑन टाइम सर्व्हिस म्हणजे आमचे जे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत ते वेळेवर आले होते का? आलते ना।
हा मग तुम्ही त्यांच्या ऑन टाइम सर्व्हिसला 1 ते 10 मध्ये किती रेट कराल? हाय का आता त्या माणसांचा रेट मी कसा ठरवणार? नाही नाही काय मला काही कळलं नाही. मॅडम नाही काय रेट ठरवायचं नाहीये तुम्हाला ते किती वेळेवर आलेत, त्यांच्या कार्य तत्परतेनुसार ते आलेले आहेत का, त्यावरनं तुम्हाला 1 ते 10 मध्ये त्यांना मार्क द्यायचे. अच्छा, म्हणजे त्यांना मी मार्क द्यायचे. हा. बरं. पण मग दादा हॅलो, हा ऐकायला येतं का तुम्हाला? हो ऐकायला येतंय हा, बोला. पण मी काय म्हणते दादा, समजा बरं का, मी त्यांना कमी मार्क दिले तर मग ते माझ्या घरात साप सोडतील का? हॅलो 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 दादा हॅलो हॅलो दादा म्हणलं साप सोडतील का माझ्या घरात? म्हणलं ते मी कमी मार्क दिले तर. हा नाही कळलं मला, आवाज येत होता, पण का कोण असं करेल मॅडम? म्या करते. मी करते म्हणजे करते म्हणजे आता नाही हो, लहानपणी म्हणजे मी जेव्हा लहान होते ना, लहानपणी काही कळत नसते, अल्लड वय असते ना, तेव्हा केलं मी. काय झालं, आमचे हिवाळे मास्तर होते का, हिवाळे मास्तर इतिहास शिकवायचे, ते प्राजूचे लाड करायचे. ती चांगली कविता बिविता करायची ना, तिचे लाड करायचे. माझे लाडच नव्हते करत, मी जेमतेम होते, मला काही एवढे मार्क नव्हते भेटत, मी आपल्या ऍव्हरेज मध्ये होती ना, तर मग ते माझ्यावर प्रेम नाही करायचे. मग मला लय राग यायचा, मोकार राग यायचा. मग मी एक दिवस काय केलं, दिला त्यांच्या घरात साप सोडून. मग बोंबलत हाफ पॅन्टीवर फिरत होते गावभर, हाफ पॅन्टीवर हिवाळे मास्तर. हो. मग ऐकलं का दादा, त्यांना नंतर कळलं का नम्रताने साप सोडला म्हणून. मग मला शाळेतनं काढून टाकली त्यांनी. मी नाही गेले, मी एकट, मी कसले जाते शाळेत, मी पण नाही गेले शाळेत. बरं मॅडम. पण दादा फरक नाही पडला बरं का मला, हा. शाळेत गेले नाही, फरक नाही पडला, 3 पोरं आहेत. मॅडम आपलं काय शाळेत फरक? न जाण्याचा आणि 3 पोरांचा काहीच संबंध नाही आहे. तुम्ही शाळेत गेला असतात तर तुम्हाला कदाचित कळलं असतं मॅडम. अहो गमती जमती, शब्दातल्या गमती जमती. नाही मॅडम असू द्या, गंमत राहू द्या. असा नाही पण मॅडम मला सांगा, तुम्ही जे हे मार्क देणार आहात ते त्यांना कळणार नाहीयेत, म्हणजे जे 2 लोक आली होती त्यांना कळणार नाहीये. सो निश्चिंत राहा, तुम्ही ते किती वेळेवर आले आहेत त्यानुसार त्यांना मार्क द्या. म्हणजे ते खरंच करेक्ट वेळेवर आले असतील तर 10 मार्क द्या, जर ते थोडे लेट झाले असतील थोडे कमी मार्क द्या. हा तशा किती लेट झालेत, किती वेळेवर आले त्यानुसार 1 ते 10 मध्ये तुम्ही त्यांना mark बघा, द्या. म्हणजे ते मी त्यांना 11चा टायमिंग दिलता. बरोबर. यांनी मला कितीला, 11:40ला फोन, हा ते 11:15ला आलते. अच्छा, म्हणजे त्यांना उशीर झाला त्याला होता. पाऊण तास त्यांना लेट झालता. हा म्हणजे त्यांना उशीर झाला होता. हा म्हणजे हा. म्हणजे मी चुकीचा ऍड्रेस दिलता. म्हणजे तुम्ही चुकीचा ऍड्रेस दिला होता त्यांना. हा म्हणजे काय झालं, म्हणजे आम्ही आधी ना हॅलो हा बोला ना. आम्ही ना आधी राजूनगरला राहायचो बरं का. ते तिथलं घर आम्हाला छोटं पडायला लागलं, बरं. कळत नव्हतं, थोडंसंच होतं. तर मग आम्ही म्हणलं जरा मोठं घेऊ नाही का, थोडंसं आईस पैस असं ना. हो, पण- आम्ही खंबाळपाड्याला शिफ्ट झालो तिथं. अच्छा. इकडं अर्ध्या तासावर आहे, ते जरा लांब आहे तिथनं. अच्छा. तर ते चुकून त्या ऍड्रेसवर. अच्छा, म्हणजे तुम्ही ऍड्रेस चुकीचा दिलात म्हणून त्यांना यायला उशीर झाला. हा पण मला एक सांगा दादा, हा. म्हणजे समजा मी त्यांना कमी मार्क दिले तर मग त्यांचे आई बाबा त्यांना वरडणार नाही ना? हॅलो मॅडम आम्ही त्यांचे आई बाबा वरडणार. मॅडम आम्ही त्यांच्या आई बाबांना नाही सांगणार त्यांचे मार्क, आम्ही त्यांना पण नाही सांगत त्यांचे मार्क. मॅडम हे आमच्या पर्सनल ग्रोथ साठी असतं. मॅडम ऐका हा फीडबॅक आहे ना, तुम्ही आम्हाला 8 ते 10 मध्ये मार्क दिलेत ना, तर आम्हाला ना ह्याचा फायदा होतो. तुम्हाला हा अच्छा, मग एक काम करा ना दादा, हा. त्या 10 पैकी 10 द्या. देऊ 10 पैकी 10? 10 पैकी 10 काय काय उगाच एखाद्याचं नुकसान करायचं नाही का, आपल्याला नाही सवय. मला ना कोणाच्या फाटक्यात पाय घालायची सवयच नाही, आपण जास्त बोलती पण नाही, त्याच्यामुळे तुम्ही द्या 10. तुम्ही जर मला माझ्या नंदेबद्दल विचारलं असतं ना, गोळा द्या म्हणा, गोळा. बेकार बाई तुम्हाला म्हणून सांगते दादा, एवढी बेकार बाई ना मी आजवर बघितली नाही. जळती माझ्या, जळती. हा मी उजाळे ना तिच्यापेक्षा, मग जळती माझ्यावर. आणि माझं नाक पण झरझरीत आहे तिच्यापेक्षा. आणि म्हणजे काय, तुम्ही आता व्हिडिओ कॉल करा मग तुम्हाला कळेल माझं नाक कसं आहे ते. काय आहे ना, म्हणजे नाक झरझरीत म्हणजे तसं माझं पण काही लय भारी नाही, तेमच आहे. माझं पण बसकच आहे, म्हणजे तसं काही एवढं हे नाही. पण जर तुम्ही माझं नाक बघितलं ना आणि तिचं नाक बघितलं ना, तर मग तुम्ही म्हणाल तिला नाकच नाही. असं आहे, एवढं बेकार नाक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा नवरा माझ्यावर प्रेम करतो. माझ्या नवऱ्याने माझ्या वाढदिवसाच्या दिवशी फ्रीज घेतला ना, तिला बघवलं नाही, मग लगेच करी ती व्हॉट्सअप ग्रुपवर, फॅमिलीच्या ग्रुपवर चॅटिंग करी ती. फ्रीज मधले पाणी कसे वाईट आहे, फ्रीज मधले पाणी कसे विषारी आहे, फ्रीज मधले पाणी कसे दूषित असते, त्याने किती रोगराई पसरते. मी मुद्दाम काय करते माहिती का, तिच्या
मॅडम 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 हा, हॅलो. मला अजून 2-3 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत अहो, मॅडम. मग विचारा ना, तुम्ही लय बोलत बसता दादा, पटापट विचारा. काय आहे ना, असल्या थातूर मातूर गोष्टींसाठी माझ्याकडे येळ नाहीये. काय होईन परत, मग हे कामावर नेतील, मग भुक 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 करत बसतील, मग सासूला आहे तेवढं. मॅडम. काय ग, अजून जेवण बनवलं नाहीस का ग, हा? मॅडम बापरे. मॅडम मॅडम सासूचं मॅडम मला प्रश्न विचारायचे आहेत, प्लीज मला प्रश्न विचारू द्या. आमचा पटा feedback पटा call- पटा येळ नाही, पटा हा, पटा. हा, मॅडम 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 ऐका, तुम्ही बोलायला मला वेळ द्या, मला प्रश्न विचारा वेळ द्या. मला सांगा, आमचे जे 2 कस्टमर आमचे ते 2 सर्व्हिस प्रोव्हायडर तुमच्याकडे आले होते, आलते, त्यांनी फ्रीज मध्ये काय प्रॉब्लेम झालाय याची नीट माहिती तुम्हाला दिली होती का? हा हा दिली. तर पण हॅलो, हा. ते बुट्याला होता का, बुट्याला दोघ घालती, तो जो बुट्याला होता त्यातला, बुट्याला त्याला कोण आहे? कोण त्याला मॅडम? तो जरा घुम्या होता, घुम्या. त्याच्या तोंडात ना मला वाटतं मावा होता, मावा. एक 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 काही बोललाच नाही तो, त्याने मला काहीच नाही माहिती दिली. नाही म्हणजे तो बुट्याला सोकॉल्ड तो जो कोण होता त्याने मावा खाऊन आला होता हा, मला असं वाटत आहे. नाही वाटत असं सांगू नका हो. ते बोलला नाही ना तो, काहीच घुम्यासारखा उभा होता नुसता बघत. तुम्हाला माहिती मिळाली का तेवढंच सांगा. हा, माहिती भेटली ना मला, ह्याने दिली, त्या उच्याला नाक्याला नाही दिली, उच्याला नाक्याला. उच्याला नाक्याला? अरे उच्याला तुम्हाला उच्याला नाक्याला म्हणजे माझ्या शब्दातल्या गमती जमती तुम्हाला नाही कळायचं, सांगते. उच्याला नाक्याला म्हणजे ज्याच्या नाकाच्या भोकात अंगठा पण जाऊ शकतो असा. उच्याला नाक्याला माझं बसक नाक आहे, म्हणजे करंगळी पण जात नाही बुवा, त्याचा उच्याला नाक माझं बसक, तसा उच्याला नाक्याला, त्या उच्याला नाक्याला नाही का हो, तुमच्याकडचाच आहे तो आलता, त्याचा अशा शिटा बाहेर येत, असा शिटा बाहेर काढून चालू असा उभा होता. तुम्ही म्हणलं बाया, या काय बायाचं काय असं काय उभं राहिलं? काय याचं? मॅडम 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 मला कसं दिसणार आहे फोनवर? त्याच्या शिटा केवढ्या बाहेर होत्या आणि काय ते दाखवता येते. फोनवर आहोत की नाही मॅडम? व्हिडिओ कॉलवर कधी कधी बोलायची सवय मी आपली बोलू. हा मॅडम ते सोडा ना, उच्याला बुट्याला सोडा ना. मला गुण सांगा ना. तुम्ही किती मार्क देणार त्यांना 1 ते 10 मधलं? प्लीज सांगा बरं. हा, एक काम करा, ह्याला द्या, उचाल्याला द्या, उचाल्याला चांगले द्या मार्क, त्यांनी चांगली माहिती दिली. त्याला तुम्ही ना हे घ्या, त्याला तुम्ही 10 पैकी 10 द्या. बुटाल्याला 0 भोपळा. ऐका ताई, मला असं उच्याल्याला कमी बुट्याल्याला कमी असं वेगवेगळ्यांना नाही करता येणार मॅडम. का? बुट्याला जो आहे तुमचा बुट्याला, तो उच्याल्या नाक्याला. हॅलो, अहो एक ट्रेनी असतो आणि एक मेन काम करणारा असतो, तर आम्हाला त्यांना ग्रुपमध्येच मार्क द्यावे लागतात, रेटिंग द्यावं लागतं. सो तुम्ही एकच रेटिंग, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही उच्याल्याला देऊन टाका बरं रेटिंग, उच्याल्या ते नाक्याला चाल देऊन टाका. चांगलं, त्याने लय माहिती दिली बरं का चांगली. त्याला तुम्ही 10 पैकी 10 मार्क द्या. हा देऊ त्याला 10 पैकी 10 देऊ. हा खरंच द्या. नाही बाय, उद्या त्याला कमी मार्क दिले, देव बघतोय हो वरतून. देव म्हणन काय बाई आहे स्वार्थी, एवढी चांगली माहिती दिली तरी बिचाऱ्याला 5च मार्क दिले. ताई काय एवढा हा गहन प्रश्न नाहीये देशावर आलेला. एवढं देवाला कशाला मध्ये आणताय तुम्ही? अहो काय बघतो, नाही, देव बघतो. अहो काय नाही, देव नाही बघत आहे. देव काय आमच्याकडे कोण पण बघत नाही. आमचे कॉल तर मध्ये मध्ये अर्धवट सोडून टाकून देतात, कॉल ठेवून देतात आमचे. हा एवढं महत्वाचं घेऊच नका तुम्ही. कुठलाही मनात एक आकडा धरा मनात आणि आम्हाला तो देऊन टाका रेटिंग. हा नाही, तुम्ही उच्याला नाक्याला 10 द्या. देतो ना हो, त्या बुट्याला बमचिक बाबा बघून घेते. लय व्याकार. काय बोलताय तुम्ही? बमचिक बाबा हो, कोण बमचिक बाबा? तुम्हाला माहित नसेल बमचिक. मला सांगा बरं का, तुम्हाला कधी काही प्रॉब्लेम आला तर माझी ओळख आहे बमचिक बाबाशी. हो, बुट्याला बघून घेईन, 2 दिवसात खबर कळन तुम्हाला त्याची, 2 दिवसात. अहो काय बोलताय तुम्ही बाई? नाही हॅलो दादा, हो तसं नाही हो, एवढं नाही हो, एवढी पावर नाही लावत बमचिक बाबा. म्हणजे गेल्याची खबर नाही मिळणार, 2 दिवस फक्त आजारी पडन तो, बाकी काही नाही होणार. मी असंच करीते, माझी ननंद मला त्रास देते ना, तिच्या बाबतीत मी असंच करीते. नाही मागं काय झालं तुम्हाला म्हणून सांगते दादा. मागच्या वेळेला ना घरी आली आणि माझ्या नवऱ्या बायको मध्ये आमच्यात भांडणं लावून गेली. तिला काही कारण आहे का? यायचं बाय नंदेसारखं पाहुणेसारखं राहायचं, निघून जायचं, तर भांडणं लावून गेली. असला राग आला मला तिचा, दिली बमचिक बाबाला कंप्लेंट करून. आणि जशी घरात निघाली का माझी ननंद तिच्या ट्रेनच्या समोर दरड कोसळली. मॅडम 15 तास ट्रेन मध्ये बसून. बरं ऐकलं का दादा, ट्रेन मध्ये नाही पॅन्ट्री ना पुंट्री. तिच्या पार खाण्यापिण्याचे वांदे, शिसूचे वांदे, बिचारी बसली बोंबलत. असा बमचिक बाबा बेकार लय पावर लावी थोडीशी. नाही ऐकायचंय मला मॅडम, मला खरंच हे सगळं नाही ऐकायचं आणि मला सांगू पण नका ना तुम्ही मॅडम, प्लीज. हो
अहो पण काय? अहो मॅडम हा कॉल ना रेकॉर्ड होतोय आणि हा कॉल ना ऐकणार आहे कोणतरी ऐकू नंतर ऐकू माणूस. हसतील ते हसतील. अहो, हसतील काय त्या ऐकण्यावरनं माझं रेटिंग ठरणार आहे मॅडम. मला प्लीज मला फक्त प्रश्न विचारू द्या ना मॅडम. विचारा 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 Please, आता. madam. हा, विचारा 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 पटापट विचारा ना. हो, दादा. हा 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 हा, मला काम आहे पुढं. हा हा एकच हा 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 तर ते आमचे जे 2 सर्व्हिस प्रोव्हायडर आले होते चला मॅडम. कुठ्याला. हा त्यांनी काम झाल्यानंतर तुमच्या घरातली साफसफाई नीट केली होती का? हा केली ना केली. हा. हा, चांगली त्या उचला नाक्याला चांगली केली. त्या बुटालाचं काही काम नव्हतं तिथं. त्यांनी आणि कसं आहे ना दादा, त्यांनी खरंच चांगला फ्रीज मला साफ बीप करून दिला बरं का. चांगलं लावून बिवून दिला नाही का, सगळा डेमो बिमो दिला चांगला नाही का. पण काय झालं, मी त्यांना म्हणलं आपण असं खाली हात पाठवायला बरं नाही वाटत बा. म्हणलं काय बाबा चहा पाणी काही घेणार का, तर त्यांना म्हणलं चहा देते बनवून. मस्त चहा बनवते माझ्या हातचा चहा, कोरा चहा पिऊन बघा मस्तपैकी, तुळशी पान बिन पान टाक सगळं चांगलं बाईतवार त्यांना चहा बिया करून दिला बरं का त्यांना. तर त्यांनी काय केलं, घाई घाई मध्ये निघता ना तो चहाचा कप असतो का, तो दिला फ्रीजवर ठेवून. ध्यानातच नाही आलं. मी पार रात्रीचा बघितला चहाचा कोप वरती फ्रीजवर ठेवलेला आणि त्याला लागल्या ना मुंग्या बर का. त्याला मुंग्या लागल्या. माझ्या नवऱ्याने बघितलं आणि जो नवरा माझ्या वैतागला का, म्हणला काय तुला अक्कल नाही आणि मग सासूची बोलणी खाती तू. आता मला सांगा, मी एवढा सगळा संसार नीट बैतवार करीते, मला काय बोलायची गरज आहे का या माणसाला? हा, मी पार 9चा ठोका म्हणजे 9चा ठोका बरोबर 9च्या ठोक्याला सासूला जेवण देत असते. पण माझी ननंद एवढी बेकार बाई आहे ना, जळती माझ्यावर. मला वरडा पडावा म्हणून लई ती काय काय कारनामे करत असती. बरोबर 9च्या ठोक्याला माझ्या सासूला फोन करीती आणि गुल्लू 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 गप्पा मारत बसती ती. तिच्या तर येऊ दे तिला घरी, तिला एकदा दाखवणार आहे बरोबर. हिला काम धंदे नसत्यात हो. ते कसं आहे, नंदेच्या नवऱ्याचं कॅटरस आहे ना, मग उरलेलं जेवण घरी घेऊन येतो. हिला कुठं जेवण बनवायचं असतंय तवा, हिला कसले काम धंदे लागत आहेत. त्या प्लेटा घेतात त्याच्यातच खातात. मला म्हणली होती एक दिवस येते का जेवायला घरी, मला मला नाही काम धंदे, मी नाही येणार तुझ्या घरी, मी नाही मोकळी. पण म्हणलं नको नाही का, परत सासूला कंप्लेंट करीन, मी एवढं वंसांना बोलल तरी वंसा आल्या नाहीत. म्हणलं वा, ह्यांना विचारलं म्हणलं काय हो जायचं का आपण, जाऊ म्हणलं दोघं भेऊन नाही का एकदा. तर म्हणलं काय गरज नाही, काय बाहेर बिहेर जायचं नाही. संशय घेते तो माझ्यावर आणि मग परत माझ्यावर चिडचिड करीतात. आता मी काय अशी वाटले का यांना, आता बोलते बा फोनवर, पण म्हणून एवढं बोलायचं का. मग सासू म्हणते तासन तास बोली ती, तासन तास बोली ती, अशी माझी सासू बेकार आहे. माझ्या कंप्लेंटी करते माझ्या नवऱ्याला. आता मला सांगा, आपण दोघं इतका वेळ फोनवर बोलितो, आलाय का मला कोणाचा फोन, वाजले का मध्ये टूटू, म्हणले का मी तुम्हाला दादा मी नंतर बोलते. माणूस कधी नव्हे त्या आयुष्यात राऊतची दया आली. थँक्यू नमा, लव्ह यू नमा. बघा हा सरसे काय म्हणतात, प्रसाद. आउटस्टँडिंग, फारच मजा आली. अफलातून कॉन्सेप्ट होती. मी जर या फीडबॅक कॉलवाल्या माणसाच्या जागी असतो तर मी 2 गोष्टी केल्या असत्या. एक तर मी नोकरी सोडली असती, किंवा मी या बाईचा पत्ता शोधून तिच्या नवऱ्याच्या, नंदेचा आणि सासूचा सत्कार केला असता तिच्या घरी जाऊन. अशक्य नमा, तू बसल्या जागी होतीस पण त्याचा बाजार उठवलास तू. अफलातून भयंकर अवघड होतं हे स्किट सादर करायला, कारण कंटिन्युअस तुला बोलायचं होतं, कंटिन्युअस तुला ऐकायचं होतं आणि तुमच्या दोघांच्या समोर कोणीच नव्हतं. आणि आपल्या समोर जर का कोणी रिॲक्ट करायला नसेल तर ॲक्टरसाठी ते खूप डिफिकल्ट असतं की तरीसुद्धा कन्सिस्टंटली आपला परफॉर्मन्स चालू ठेवायचा आणि फक्त ऐकण्यावरती भर देऊन रिॲक्ट करत राहायचं. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट, व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. पण तुम्ही दोघांनी माइंड ब्लोईंग केलं. सेटिंगवाल्यांचं पण कौतुक केलं पाहिजे. अत्यंत थोडक्यात 2 जी वेगवेगळी लोकेशन्स दाखवलेत त्यांनी पण फार मजा आली. मोजकच नेपथ्य आहे, एक सोफा इकडे एक टेबल आहे, पण त्यांनी पण एका क्षणात की हे ऑफिस आहे, हे घर आहे, किंवा तो जो कॉर्पोरेट एक फील आणि इकडे असा सगळा अस्ताव्यस्त या बाईला सूट होईल असा हो, तर इतका परफेक्ट दाखवला. तर सेटिंगवाल्यांसाठी सुद्धा टाळ्या. येस, वेल डन ऋषी, वेल डन. व्हेरी इंटरेस्टिंग, खूप मजा आली. थँक्यू. येस आई. ब्रिलियंट परफॉर्मन्स. मला असं वाटतं की सिम्प्लिसिटी हा ना एक दागिना आहे आणि तो आपल्या लेखक दिग्दर्शकांना इतका छान ते त्याचं कोरीव काम करतात की अशक्य आहे. सचिन मोटे सरांना माझा सॅल्यूट.
कारण एवढी साधी सोपी सरळ कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही ती किती सुंदर फुलवलीत. नमा, फार मजा आली तुला बघताना. छोट्या छोट्या गोष्टी होत्या, तू त्या इतक्या सुंदर बाहेर काढल्यास, फार मजा आली. राऊत, मस्त. मला असं वाटतं की फार कमाल बेअरिंग होतं आणि तुझं फ्रस्ट्रेशन पण छान बिल्ड केलंस. मध्ये जोर बैठका मारत होतास आणि काय करत होतास, ते सगळं युनिक होतं, वेगळं होतं. ते बघायला खूप मजा आली. नमा, ब्रिलियंट. आय लव्ह यू. कडक. थँक्यू. मस्त परफॉर्मन्स. स्किट मध्ये त्या लोकांना नाही मिळू शकलं, पण तुम्हाला 1 to 10 मधला 10 वाला रेटिंग. थँक्यू. थँक्यू प्राजू. मंडळी, 1 घंटा नाद ठरवणार आहे जन्मजन्मांचं नातं. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा या घंटा नादातून हास्य निनाद अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर येत आहेत आपले अतरंगी हास्यवीर. चल चल ना, लवकर चाल ना. चल चल चल. मस्त मने, मस्त मने. वा, वा, वा. ते अगं वनू 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 ही ती जागा नाहीये बसायची. वनू उठ, ये वर ये. नाही, आलो आलो. चल चल चल. वहिनी या. सावकाश या. माझाही थोडा निर्णय चुकलाच हा. हे डोंगरावरती फॉर्मल शूज घालून यायचं म्हणजे डेंजर. अच्छा तुकडे असतील एकदम. आता याच्या पुढे नको. बास झालं. वहिनी, बास झालं काय? अजून वर आहे, अजून खूप 100 पायऱ्या चढायच्यात अजून. इथून घेते दर्शन. देवा, बास झालं. देवा. नाही नाही घेणार ती. वनू तुम्हाला दाखवते अशी, पण ती अजून असे 12 डोंगर चढू शकते. तुम्ही एवढं? असं गप्पा मग तुम्ही गप्पा हो जरा. खिली इकडे ये ना. काय झालं शिवी? शिवी काय झालं? काय झालं? बघ ना किती ब्युटिफुल सिनरी आहे ना. हो ग, खरंच सुंदर आहे. मला काय बघतोयस पागल? कोणाला बघू? सिनरी बघ ना. सिनेरी. पागल कुठला. आहो आहो, काय आहे? ती बघा ना. काय आहे तिकडे? बघा ना, तिकडे काहीतरी लिहिलंय. ए, तेरी. काय लिहिलंय? बघा ना, ते बघा ते. न वरव बाचा छऊ थरा. राजपूत काय पाली भाषेत लिहिलंय? हं? काय तुम्ही पण राजपूत आहो, मराठी येते. नवरोबाचा चौथरा लिहिलंय. अरे भाऊ, काही बोलता. सॉरी सॉरी, ते अल्लग अल्लग वाचलं मी जरा. काय अरे या देवाचं नाव पहिल्यांदाच ऐकलं कडे मी. हो हा? अहो ते काय देवाचं नाव नाही, हं? यमेजोबाचा कान आहे. आणि नवरोबाचा खान. म्हणजे काय हो दादा? अहो यमेजोबा त्याच्यातून ऐकतो. ऐकतो हा. म्हणजे म्हणजे एखादा नवरा आपल्या बायकोचं नाव घेऊन घंटा वाजवला ना त्यानं, तर त्याचे प्रतिध्वनी बाहेर ऐकू येतात. आणि त्यानुसार काय माहितीये का, म्हणजे तो नवरा तेवढे जन्म बायको सोबत साथ राहणार. असं? हा. होय. बापरे. एखाद्याने घंटा वाजवली की जेवढे प्रतिध्वनी ऐकायला येतील तेवढे जन्म तो राहणार. हो. काही काही उगाच काहीतरी आपलं जिकडे जावं तिकडे काहीतरी दंतकथा भाकडकथा असतात. एक साधा नियम आहे ध्वनीचा की बाबा ध्वनीला असा एक घन पृष्ठभाग मिळाला की आवाज परावर्तित होतो. नियम आहे हा, हे असलं काही नसतं. अहो का बसा, हा यमेजोबाचा नियम आहे. हो. एवढं अहो कितीतरी लांबून लोक येते तिथं. हा का? हो. या मुंबईच्या लोकांना जरा जादाच मेंदू लावते ती मुंबई. नाही, बरोबर बोलून राहिले ते. बरोबर काय बरोबर बोलून राहिले. राजपूत बरोबर काय आपल्याला बोलतायत ते जादाच्या मेंदू. मी काय म्हणते, हा, तुम्ही एकदा ते घंटा वाजून बघा ना. घंटा किती जन्म आपण आयुष्य एकत्र काढणार आहोत, जरा कळेल तरी. बघा ना. वाजव. हा. त्यानं बाय ना ते वाजलंच नाही तर मग. आता काय लग्न झालं आपलं. अजून वेगळं काय होणार आहे? हा ते पण आहे म्हणा. वाजवा घंटा. आता काय मागे फिरता येत नाही. वाजवताय. वाजवा म्हणे. भाऊ भाऊ, नाव घ्या. नाव. नाव घ्या नाव ना. घेऊ. ते त्यांनी सांगितलं ना आधी नाव घ्यायचं हा. असतं. अंड्यावर अंडे सात. अहो, तसं नाव नाही घ्यायचंय. माझं नाव घ्यायचंय मनातल्या मनात प्रेमाने. रसिका. बापरे. सात. सात टोल वाचले. म्हणजे 7 जन्म. 7 जन्म.
माय गॉड किल्ली बघितलंस का 7 जन्म एकत्र राहणार आहेत ते एकमेकांबरोबर. राहणार आहे आता काय होतं ते. राहतं. चांगलाय चांगलाय साजन चांगलाय चांगलाय छान 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 मस्त मस्त. चला चला उरका आता लवकर हो. बसते कुठे चल ना वर जायचंय ना. किल्ली तू जा ना, तू जा ना. शिवी मी वाजवलं असतं पण ते थांबलंच नाही तर. म्हणजे म्हणजे शिवी किल्ली म्हणजे मी तुझ्यावर इन्फिनिटी प्रेम करतो का शिवी. तू असं बोलतो मग जा तू वाजव जा, मला ऐकायचंच आहे आता. अजून एक हा वाजवतो मी वाजवतो. राजपूत हा? राजपूत काय आपल्यात चुकून मेंटल कपल आले का. हा ना. कसं बोलतायत. ओ हॅलो ऐका एकमेकांना फक्त ना शिवी खिल्ली करू नका. हा. त्यांचं जे नाव असेल ते घ्या नाही तर शिव तरी म्हणा. नाही ते शिव पण आहे ना उदडलेलं शिवल्यासारखं वाटतं ना ते. हा. आम्ही लाडाने म्हणतो एकमेकांना. ते नका म्हणू आता ते म्हणा म्हणा क्यूट वाटतं. तुम्हाला वाजव. असू दे ना. शिवाली किल्ली शिवी ओनली 3 टाइम्स. नाही शिवी त्यांचं 7 टाइम्स वाजलं, तुझं 3 टाइम. नाही शिवी शिवी ऐक नीट ऐक. अगं नाही तसं तुझं नाही तुझं. तसं नाही आहे शिवी. माझं नीट ऐक मी ना एका जन्मात तुझ्यावर 100 जन्मांचं प्रेम करतो शिवी. एका जन्मात 100 जन्मांचं प्रेम म्हणजे 100 गुणिले 3 3000. 3000 जन्म आपण एकत्र असणार. शिवी खिली शिवी खिली शिवी. शिवी केली माय गुडनेस 3000 जन्म. ओ माय गॉड. राजपूत हा. हे कन्फर्म सटकलेलं कपल आहे. 100 गुणिले 3 ला 3000 म्हणाला तो आणि तिला ते पटलं. मी तर म्हणतो याने तिला ना साधारण 7 नाही 75 जन्म मागायला हवं. एवढी बावळट आहे ती. दोघे एकदम हा. अरे चला उरका लवकर हा, चला ए, चल ना गे चल ना. चला ए कोणाची मांजर आहे. तुमची पुंगाने वाजते तिकडे. वनू काय 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 मी कशाला मला काय करायचं टोल वाजवायची. वाजवा ना तुम्ही सगळ्यांनी वाजलं. माझं प्रेम काय वेगळ्यानं सांगायला पाहिजे का. बर वाजवतो चल वाजवतो. तुझी एवढी इच्छा आहे ना वाजवतो. मोजा आता ओ हा, राजपूत मोज. ओ बने जन्म मोजा आता हा जन्म. मस्त All the best. ऑल द द बेस्ट. बेस्ट. वनू अय्या अय्या यांचा एकच स्टॉल वाजला म्हणजे हात जन्म की काय फक्त. एको आहे येतोय. येतोय. बराच वेळ झाला हो नाही येते. ध्वनीचा नियम आहे हळूहळू येतो. दोन्ही तुमच्या गेला पॅव्हेलियन मध्ये गेला तो. एकदा झाला एकच जन्म. वनू 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 रडायला काय. अगं वनू चार चौघात होत रडतेस काय झालं रडायला? झालं संपलं तुमचं प्रेम. एका जन्मात पोट भरलं तुमचं. अगं नाही वनू. मला वाटलं तुम्ही लांब राहा. 7 जन्म मागाल तुम्ही. एकच टोल वाजला तुमचं. अगं एक वाजला आता तो वाजला. तू कशाला काहीतरी उगाच काहीतरी हे करते. वहिनी नका रडू शांत बाबा. तुम्हाला काय जातं बोलायला ताई. तुमचे 7 टोल पडलेत. तुम्ही भाग्य काढलं ताई. वहिनी माझं भाग्य मला माहिती. म्हणजे ताई म्हणजे ते 60 टोल वाजलेत खरे पण माझ्या पोटात गोळा आलाय. काय म्हणजे हे आयुष्यच उरकत नाही आता. अजून 7 जन्म कसे काढायचं मला आत्ताच टेन्शन आलंय. ए तीन बाया ना कथा काय चावई राहिली ग तू. हा? काय बोलून राहिली तू. का झोमलं लगेच. खरं बोललं की झोमलं तुम्हाला. एक रे अरे वहिनी तुम्हाला सांगते तुमच्यासारखं मला पण कंटाळा आलाय हो या संसारात. कंटाळा आला. हो. हे? कंटाळा आल्यासारखं काय केलं का मी. काहीच करत नाही तुम्ही.
काय करता सांगा? दिवस रात्र नुसतं तुम्हाला आपलं काम काम काम. वहिनी जे काम करायला पाहिजे ना ते सोडून सगळं काम करत अरे काय बोलते तू बसा तुम्ही. त्याच्यामुळेच इथे नवस फेडायला यायला लागलंय मला. चला चला झालं उरका लवकर चला जाऊ वर जायचे ना हे असं आहे, उरका लवकर, उरका उरका उरकायचं, सगळं उरकायचं असतं फक्त. अरे काय बोलते मग कळत काय रोमॅन्टिक आहात तुम्ही? रोमॅन्टिक नावाची गोष्ट माहितीये का तुम्हाला कधी? म्हणजे रोमांस मला माहिती नाही नाहीच माहितीये तुम्हाला. आणि तुला माहितीये हो वहिनी तुम्हाला सांगते, साधं आपण कधी जेवायला गेलो ना बाहेर तर या माणसाचं सुरू होतं, चल ग आवर ना, किती वेळ, चल चल उरक उरक. काय अर्ध्या जेवणावरनं उठवतो हा माणूस मला. काहीच रोमांच नाही. एकदा लेणी बघायला घेऊन गेले होते अजिंठ्याला, तिकडे पण काय बघतेस एवढं, इकडे आणि तिकडे सेमच आहे, दगडानेच ठोकलंय, तिकडे नको जाऊ काय, तिकडे पण ते उरक 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 लावलेलं असतं माणसाने. ते बच्चा बच्चा करते का अजिंठा लेणी पाहायला गेलो तर आपण तिथे काय असतं पेंटिंग तर असते फक्त नाही 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 राजपूत लेणी परत नका करू आले मोठे स्टाईल मार लेणी स्टाईल मारताय काहीतरी चालू आहे महत्वाचं. ए चला चला उरका कसं काढायचं सांगा 7 जन्म या माणसाबरोबर? उरका 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 म्हणून आयुष्य उरकता का हो वहिनी? निवांत नावाचा शब्दच नाही यांच्या डिक्शनरी मध्ये. कधीतरी भरपूर वेळ घेऊया, नाही असं कधीच म्हणत नाही. सगळं आपलं उरका उरका उरकावरच असतं. अरे राय ना शांत राय ना शांत राय ना. प्रत्येक गोष्ट रबडासारखी काय अशी ताणत असते. एखादी मसाड रुतलेली असते ना गाळात तशी रुतून बसते तू. काय बोलताय तुम्ही? तर ते बोलतोय जसं काय मी दगड आहे, तू काय कवळीकाच्या काकडी आहे का काय ना बोलून राहिली. अरे तुझ्याशी लग्न करून मी मूर्खपणा गाढवपणा सगळं केलेलं आहे. हो हो लग्नाला 10 वर्ष झाली आहेत, आता तुम्हाला असंच वाटतं मूर्खपणा केलाय म्हणून. तुम्ही लग्नाचा 1 वर्षानं छान मस्त मजेत जातो, त्यानंतरचं आयुष्य ना नरक होतं नरक. गच्चूप राह ना गच्चूप राह ना चला जाऊ उरकायला. किल्ली हे काय बोलताय? काय शिवी लग्न झाल्यानंतर 1च वर्ष रोमॅन्स करणार आहे आपण, नंतर नरक होणार आहे नरक. ओ माय गॉड मला भीती वाटते. नाही किल्ली. शिवी शिवी ऐक हे तू बघ पण तसं वागलास तर? नाही शिवी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. इन्फिनिटी प्रेम आहे तुझं माहिती ना मला. एक मिनिट ऐक तू तू माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ. माझ्या डोळ्यात काय दिसतंय? काळं आहे काहीतरी काळं. तुझ्या त्याला बुबुळ असं म्हणतात. बुबुळ असं म्हणतात त्याला. तू यांच्याकडे लक्ष देऊ नको शिवी. तुला खोटं वाटतंय? शिवी इकडे बघ. मेरे दिल में सिर्फ तुम्हारा ही नाम लिखा है. मैं काट के दिखाऊं? ओ दो काट के. ये दो. तुला दुखेल. अरे काट के दिखाता हूं. शिवी मेरे अंदर तुम्हारा ही काय काटके दिखाव काटके दिखाव कशाला मरायला एवढं प्रेम दाखवताय? नवीन लग्न आहे म्हणून. तुमच्यासारखं जास्त प्रेम करणाऱ्यांमुळे आम्ही थोडं थोडं प्रेम करणारे पण गोत्यात होतो ना. काय करता एवढं करायची गरज आहे का? चला पटापट उरका. चला चला उरका, लवकर. 12 डोंगर चढायचेत माझ्या वनूला. चला चल वनू चल चल तुम्ही एकटेच, मला नाही यायचं तिथं कुठे. एकटा कसा जाऊ आता आपण? मी तुला घेऊन आलोय की नाही? हो कशा मला माहितीये का घेऊन आलात ते. आता बिचारी बाबा एकच जन्म आहे, आता पुढच्या जन्मी तर काय व्हेरिएशन असणार. मज्जाच मज्जा बाबा. वनू कुठलं व्हेरिएशन असणार आहे माझ्या? कोण आहे तुमच्या मनी? तुमच्या मनात कोण आहे? कोणी नाहीये माझ्या मनात. रोहिणी आहे. कोण रोहिणी? रोहिणीपेक्षा मोहिनी बरी नाही? ताई बघितलं ऍडव्हान्स बुकिंग करून ठेवलं यांनी. मी नाही केलंय ऍडव्हान्स. ताई ऍडव्हान्स बुकिंग केलंय यांनी. हो, आमचं तर ऍडव्हान्स बुकिंग सारखं कॅन्सल करतात. अंतर आहे. ऑफिसची कामं महत्वाची आहेत ना तुम्हाला. मला माहितीये वहिनी, आपण जेव्हा सिनेमा बघायला जातो तेव्हा कॉर्नर सीट कशासाठी बुक करतो? मला ना आतमध्ये घुसायला होत नाही, मग मी तिथेच बाहेर. सांगशील का वनू? सांगशील का? वहिनी कॉर्नर सीट आपण प्रायव्हसीसाठी बुक करतो ना. पण हा माणूस ऑफिसचे कॉल येतात म्हणून बुक करतो. फोन वाजला की पटकन बाहेर जातात निघून आणि फोनवर बोलत बसतात. मी एकटी सिनेमा बघत असते, हे बाहेर असतात 1-1 तास आणि मग इंटरव्हल मध्ये येऊन बोलतात काय काय असणार आहे पुढे, चल झालं आवर आवर उरक चल निघ निघ. अंतर आहे. वेळ नाहीच आहे या माणसाकडे माझ्यासाठी. माझ्याकडे हिला विचारा. माझ्याकडे खूप वेळ आहे जो मी हिला सतत देत असतो. कामावरून डायरेक्ट घरी येतो, दर आठवड्याला हिला घेऊन फिरायला जातो की नाही? जाता आता बिचारी एकच जन्म घेऊन जायला हवं की नाही? नंतर तर मोहिनी अगं नको सारखं मोहिनी मोहिनी मग मला आस लागते. मरा ना जाऊन कुठेतरी. असं बोलता तुम्ही म्हणजे नकोच आहे का मी तुम्हाला? अगं तू असं नाही. ए बास बास. ए चला चला उरका लवकर. चला म्हणून पटकन. एक टोल पडला. टोलाचं काय आहे मला सांग. सारखं टोल पडला. या टोलाचं काही नाहीये. हे उगाच बांधलेलं आहे काहीतरी. खोटं असतं हे.
लक्षात घे, टोलाच एक ध्वनीचा एक नियम असतो. एका विशिष्ट ठिकाणी आपण विशिष्ट पद्धतीने प्रहार केला तरच तो ध्वनी व्यवस्थित परावर्तित होतो. आता ह्या माणसाचे 60 टोल वाजले कारण ह्या माणसाकडे बघ जरा कसा आहे हा. हे राजपूत बघ, हा माणूस आयुष्यात टोल वाजवण्या व्यतिरिक्त काय करू शकतो का मला सांग. काय बोलताय तुम्ही तसं ताकदीचं सांगतो तुमच्या. हा काय ताकदीचा काय उपयोग आहे? उरक मध्ये आयुष्य चाललंय आमचं. अरे तू काय बोलते अरे तू काय बोलते त्याचे संदर्भ काय लागतायत कळतंय का तुला काही मी काय म्हणतो बाकी सगळं सोडा. चला चला आपण जाऊया. चला चला उरका लवकर बरं. उठा, उठा, चला, 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 अरे चला. उरका रे ऐका, याचं कोणी मनावर घेऊ नका. सगळ्या बायकांनी लक्षात एक इथे पाटी लिहा. पाटी सगळ्या बायकांना सांगा हा टोल एक गंमत आहे. बरोबर आहे, हे करेक्ट आहे. हा म्हणजे खिली ते 3 टोल वाजले ते गंमत म्हणून वाजले. तुझं इन्फिनिटी प्रेम नाहीये माझ्यावर. आहे शिवी, माझं इन्फिनिटी शिवी तू पण तसाच आहे सगळ्यांचा. नाही शिवी. हे बघ, मैं दिल काट के दिखाता हूं तुम्हें अभी. एक मिनिट इधर लिखा है शिवी 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 लिखा है इधर अंदर. एक मिनिट इकडे या. ओय तुम्ही एक मिनिट इकडे या. काय लिहिलं इथे? शिवी शिवी शिवी. इथे राई जरी अडकली ना, राई एवढी गाठ जरी आली ना तरी माणूस हार्ट अटॅकने मरेल. तुम्ही शिवी लिहिलं इथे. वाटेल ते तुम्ही बोल. नका सांगू त्याला. एक टोलवाल्याने 3 टोलवाल्यांना बोलायचं नसतं. अगं पण वनू आणि सारखं काय वनू वने वनमाला नाव आहे माझं. प्रेमाने म्हणतो ना तुला वनू, असं काय करते? वहिनी हे पुरुष ना असेच असतात. फक्त दाखवायला लाड करतात, पण दाखवायचे लाड वेगळे आणि करायचे लाड वेगळे असतात यांचे. अरे किती लाड करू तुझे का दिवसभर कुचुक 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 करू का 4 भिंतीत लाड केले असते ना तरी ते तंगडतोड करत पर्वतावर यावं नसतं लागलं आपल्याला. अरे बाप काय बाई आहे ही. अरे 7 वेळा तो टोल वाजला तरी हिचं समाधान नाही झालं. कायला वाजाडला काय माहिती तो टोल बी. राजपूत जरा ह्या तुमच्या वहिनींना म्हणजे आमच्या वहिनींना घेऊन जरा त्या बाजूला भांडता का? मला माझ्या बायकोशी थोडं बोलायचं. कशाला बोलायचं आता एक जन्माच्या बायको बरोबर? जा ना मोहिनीकडे आता. काय वनू तू असं करते? आपण छान पिकनिकला आलो की नाही मज्जा करायला. हा आणि जन्माचं काय आपल्याला माहितीये का आता ह्या जन्मानंतर आपल्याला परत जन्म मिळेल की नाही ते? अंकल ए तुझा बाप अंकल काय म्हणतात? बरोबर असंच बोललं पाहिजे तुम्हाला. आय मीन टू से असतो जन्म. लाईक आपण वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये जन्माला येतो. हो मग समजा पुढच्या जन्मी मी कुत्रा झालो आणि ही घुस झाली तर काय करायचं? बघितलं प्राण्यांमध्ये पण चांगला प्राणी शोधला नाही यांनी माझ्यासाठी. मी खुश होणार. वनू आता सगळ्या इकडे वर गोष्टी फिरणार. ऐक ना नको ना सगळ्या गोष्टींवरून भांडण करूस. ठीक आहे मी कुत्रा तू कुत्री. मग सगळे पुरुष कुत्रेच असतात. ओ माय गॉड खिली कुत्रेच होणार. तुम्ही पण कुत्रा होणार आहे म्हणजे? नाही शिवी मग शिवी. तुला कुत्रे नाही ना आवडत. नाही आवडत. मग मी पिसवा होईन पण कुत्रा नाही होणार. चालेल. तू पिसवा मी पिसवी. राजपूत खरंच सटकलेलं कपल आहे हो. हा ना. पिसवा पिसवी हे काय आहे राजपूत? चला ना उरका ना चला, पटकन. उरका. झालेलं आहे ना सगळं. चला मला नाही यायचं कुठे. जाऊ दे. तुम्ही तो टोल वाजवा. माझं नाव घेऊन पुन्हा टोल वाजवा. म्हणून आता वाजवला ना आता परत कशाला एवढं सगळं मला? टोल वाजवा. मला बघायचंय तुमचं प्रेम. टोल वाजवा. अगं ध्वनीचा एक वाजवा. अरे वाजाडून दे एकदा दे. वाजवा वाजवा. वाजवा आणि लक्षात ठेव मी टोल वाजवतो. जा वाजवा. आयुष्यभर तुझ्यावर प्रेम केलंय नी. वाजवा. वनमाला आता मोहिनी नावाने वाजवा. मोहिनी नावाने वाजवा. आता कोण मोहिनी? मोहिनी नावाने वाजवा. अगं वाजवा. मोहिनी वाजवा. वाजव ना भो. मोहिनी अतिशय इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होती आणि खूप गुदगुल्या झाल्या. थँक्यू सो मच. चला आता कमेंट सुरू करूया. प्रसाद दा खरं तर आपण सगळ्यांनी मिळून मोठेचं नाव घेऊन ती घंटा वाजवली पाहिजे आणि ती वाजतच राहिली पाहिजे. इतक्या कॉन्सेप्ट या माणसाला सुचतात की पुढचे कित्येक जन्म असा लेखक नट म्हणून आणि कलाकार म्हणून आपल्याला मिळत राहायला पाहिजे. वा
भन्नाट कॉन्सेप्ट होती आणि फार मस्त फुलवलीत. सेट पण फार अप्रतिम म्हणला. हा MS जोबा प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने दिसतो. Yes. त्यामुळे ऋषीसाठी एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे सेटिंग डिपार्टमेंटसाठी. मस्त. आणि तिन्ही कपल्स फार इंटरेस्टिंग होते आणि फारच वेगवेगळ्या पद्धतीने साकार झाली. म्हणजे आपापल्या पद्धतीने त्या कपलचं जे काय म्हणूया डेकोरेशन होतं ते फार छान केलं होतं तुम्ही जोड्यांनी. आणि मला एक असं वाटलं की समजा आलाच तुला पुढचा जन्म तर तू पुढच्या जन्मी शिपाई होशील PP. कारण मोहिनीच्या नावाने जी तू घंटा वाजवलीस ती जवळजवळ शाळा सुटल्यासारखी वाजत राहिली नंतर. त्यामुळे पुढच्या जन्मी शिपाई आणि मोहिनी अशी ती एक कपल असेल. निखिल आणि शिवा वेगळा अटेम्प्ट होता आणि फारच उत्तम पद्धतीने साकार झाला. रस्सा मस्त ते जे पालूपद एक लावलं होतंस उरका ते फार इंटरेस्टिंग होतं. मजा आली. श्याम्या मस्त, PP मस्त, वनिता मस्त. सई. मला एक गोष्ट खूप आवडते आपल्या टीमची की काही गोष्टींना आपण इमॅजिनेशनसाठी सोडून देतो आणि मला असं वाटतं की जेव्हा असं होतं तेव्हा त्याच्यातली उत्सुकता अजून शिगेला पोचते. तर MS जोबा आत कसा असेल हे मी कायम विचार करते, इमॅजिन करते, तर ऑडियन्स तर करतच असणार. फार मस्त. तुमच्या तिघांची ही बलस्थानं किंवा तुमच्या लग्नातले पॉइंट्स सगळ्यांच्या असे वेगळे वेगळे होते आणि त्यांनी खूप मजा आली. व्हरायटी आम्हाला ऑडियन्स म्हणून बघायला मिळाली. प्रत्येक कपलमध्ये असं काहीतरी होतं जे मी रिलेट केलं. तुझ्या मांजरीच्या आवाजाला मी खूप रिलेट केलं. खूपच भारी होता तो. आणि किती जन्म काय, मला असं वाटतं की माणूस ह्याच्यात खूप अडकतो. ह्या जन्मात आपण काय करतोय हे पण एकदा व्यवस्थित निरखून पाहायला पाहिजे. So true. आणि हे आधी पाहूया असं मला वाटतं. आणि मस्त. वेल डन गाईज. व्हेरी वेल डन. येस इनडीड. MS जोबा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो ह्या शुभेच्छा. धन्यवाद. चला उरका. मंडळी, नेहमी आपल्या घरमालकाला गंडवणारे भाडेकरू आज आपल्या घरमालकाला शिकवणार आहेत एक नवीन कर प्रणाली. चला बघूया ती नेमकी काय आहे ते. तीच घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. श्रमेश प्रथमेश. श्रम्या अम्या एवढंच आहे आज. नाही आहे. हे काय रे? हे काय आहे? काय हे तुझी MPSC चे पुस्तक, MPSC च्या नोट्स. मग काय 2 वर्ष करतोय, हा. काही घडत नाही तुझं. एक काम कर, ही सगळी रद्दी त्या रद्दीवाल्याला दे, त्याचे पैसे घे आणि संध्याकाळी वडापाव आण. वेडायस काय तू? तुला ज्याच्यात रद्दी दिसते ना त्याच्यात माझं करिअर आहे. तुला माहिती आहे का मी MSc बायोटेक आहे. काय MSc बायोटेक आहे मी. हे तुझ्या कॉलेजला माहिती आहे ना? सगळ्यांना माहिती आहे फक्त तुला माहित नाही. ठीक आहे. MSc बायोटेक. हा. आणि तुला काय करायचं आहे वाचून सगळं? अरे मला क्लास 1 ऑफिसर व्हायचंय. पप्पांची इच्छा आहे माझ्या. क्लास 1 ऑफिसर व्हायचं स्वप्न आहे तुझं? काय तू होशील, म्हणजे मग फक्त त्यासाठी तुला फक्त नोट्स वाचल्या पाहिजेत. मग मी काय करतो? तू काय करतोस? खिडकीत जातोस, हा. नोट्स ओपन करतोस, हा. समोरच्या खिडकीत तामन करायला की हे 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 चालू असतं तुझं. तू जळतोस का रे? मी नाही जळत. नाहीतर काय? सांगतो, बघत असतो तुला. हे अरे ही रद्दी नको इथे, कपाट मला रिकामं अरे पाहिजे. ते- अरे रद्दीने 10,000ची पुस्तक आहेत ती. 1000? हा. 3 महिन्यात किती वेळा सांगितलं तुम्हाला साबणाचं पाणी रस्त्यावर टाकू नका म्हणून. अरे पाहुणं तुमचंच तोंडावर पडतील ना. गलत कसं नाही, मरू दे, तोंडावर पडू दे त्यांचे पाहुणे. आपल्या काय करायचं? आज आपल्याला भाडे घ्यायचंय. रमेश भाडे घ्यायचंय. वाचारे ना रोज येतो, फालतूगिरी चालते, भाडं काही देत नाही. रमेश प्रथमेश अम्या. आला. मराठीची थंडी उडवणारा माणूस आला. अरे हो, पण आपल्याला ताप येतो त्याचं काय? आता दरवाजा उघडायला लागेल. आले ते आज. अरे भाडं मागायचा दिवस आहे आज. आज हा. एक साऱ्यांनो दरवाजा उघडा. काय करतोयस? दरवाजा उघडा. घरात कोण नाही. हा मग ठीक आहे. तरी तुम्ही घरात कोण नाही म्हाताऱ्यांनो. आतून बोलताय, बाहेरून बोलले तर मला कळलं असतं, पण तुम्ही आतून बोल. दरवाजा
उघड्या बसा. हा गेला ना. अरे उघड्या लागा दरवाजा उघडा. अरे मालक काय झालं झालं काय नो वर्ड, नो शुल्लक वर्ड, क्षुल्लक वाढ. ओके. नो रिटर्न्स, नो कॉन्फरन्स, ओनली फॉर रेंट. कम ऑन. एवढं इंग्लिश बोलत म्हणजे द्यावं लागेल आता Shut up! You don't understand? कानफार फोरीन. नो शुल्लक वर्ड. आमचं भाडं गेल्या महिन्याचं आणि त्याच्या आदल्या महिन्याचं 3,000-6,000 पचकन द्या. द्यावे लागतील आता थांब नको देऊ नको थांब. ओ माय गॉड. नाव इज इट न्यूजपेपर? येस आय एम जस्ट रीडिंग. ओके. सगळ्यांचे फोटो आलेत कशाला? हा ते कर चुकवे आहेत ना त्यांचे फोटो आहेत ते कर चुकवतात ना लोक त्यांचे फोटो आहेत ते. म्हणजे कर चुकल्यावर याच्यावर फोटो येतो? हा मी माझा घेऊन येईन, मला येईल फोटो. ओ मालक अभिमानाची गोष्ट नाही ती. हा, गुन्हा कर आहे तो. टॅक्स जे लोक बुडवतात ना त्यांचे फोटो आहेत ते. गुन्हा आहे तो गुन्हा अरे कर टॅक्स हा गुन्हा आहे? काय एवढा काय गुन्हा वाचाऱ्या? अहो, तुम्ही टॅक्स भरत असाल ना. ह्याची फालतूगिरी आपण नाही करत. काय तुम्ही टॅक्स भरत नाही तुम्ही कर भरत नाही. शबाश. प्रथमेश हे कर भरत नाही. मग मला माहित नाही काय ते आम्ही तुम्हाला जे भाडं देतो ह्या घराचं त्याच्यात तुम्ही टॅक्स भरतच नाही. माझा काय संबंध वाचाऱ्यांनो? अहो केवढा मोठा गुन्हा आहे माहितीये का काय गुन्हा आहे? अहो गव्हर्नमेंटला उद्या कळलं ना तर तुमच्या सगळ्या सुविधा बंद करून टाकेल अक्कल तर टाकलीच आहे पाणी पण बंद करून टाकेल हा म्हणजे तुम्हाला जीएसटी बीएसटी काय माहितीये की नाही. GST? हे बा मी ऐकलं पण माझं काय म्हणे माहित. अरे हो यार जीएसटी तुम्ही इथे या, इथे या. हा माणूस काय डेंजर निघाला हा माहिती माणूस. काय? म्हणजे GST एवढे म्हणजे सगळे- मग अहो जीएसटी म्हणजे घर मालकासाठीचा टॅक्स जीएसटी. म्हणजे GST घर मालकासाठीचे टॅक्स मग आणि BST BST म्हणजे भाडे करू साठीचा टॅक्स हे बोलतोस का? हा. हे मला माहितच मला माहिती नाही. आम्ही तुम्हाला जे भाडं देतो त्याचा टॅक्स आम्ही भरतो म्हणजे आम्ही बीएसटी भरतो. हा. पण तुम्ही जीएसटी भरतच नाही. वसुला, तुम्ही तरी भरता काय? आम्ही भरतो तेच सांगितलं. अहो उद्या ना तुमचा फोटो येईल. बापरे. गव्हर्नमेंट तुमची सगळी मालमत्ता हा फ्लॅट कोणाच्या नावावर आहे माझे नाव आहे. मग संपलं हा फ्लॅट सील करणार तुम्हाला जेलमध्ये नेणार. ते टायरचं सांग. सांगावं लागेल हो तुम्हाला माहिती आहे का तुम्ही जर रस्त्याने गेलात ना तर उद्या लोक काय म्हणतील तो बघा कर बुडव्या चाललाय काय झालं तरी एवढं काय? अहो ती पद नाही ते शिवी आहे ती एक प्रकारे कळलं का तुम्हाला त्यानं पण नाही समाधान झालं ना तर पोलीस येतील आणि तुमच्यासाठी एक बारका टायर बघतील त्याच्याकडून नाशिक बाजा वाजवतील मग रमेश यार ह्यांचं ठीक आहे रे पण आपण घरी काय सांगायचं यार? आपण शिक्षणासाठी आलोय ना यार इकडे यार. मला तर आईला काय सांगू असं झालंय ह्या माणसामुळे आपण बरबाद होणार आता तू नको टेन्शन घे, मी तुझ्या आईला सांगतो. काय सांगणार तुम्ही इकडे व्यवस्थित आहे का? त्याला टेन्शन घेत आहे. मग तुमच्या आईला काय सांगू माझी वसरी गेली. अरे, अरे, अरे. काय सांगते तिला? ती गेली वरती अहो, ढगात. पण तुम्ही टॅक्स का आम्ही तुम्हाला एवढं भाडं देतो तुम्ही टॅक्स का नाही भरला हो? मला माहितच नाही तुम्ही भरू कसा? मग आता कळलं तर भरावं लागेल ना हा. तुम्ही द्याल तेव्हा मी भरणार ना. भाडं- तुम्ही काय बोललात वसरनो की आम्ही जो तुम्हाला भाडं देतो त्याच्यावर तुम्ही टॅक्स भरता का नाही? सर तुम्ही भरतच नाही, मला देतच नाही तर कुठून भरू सर? एक मिनिट सॉरी रमेश भाडं दे. भाडं द्या, पहिलं भाडं द्या. भाडं दे. तुझं ठरलंय ना मी हा. भाडं द्या. बिचाऱ्यांनो, ठीक आहे ठीक आहे. 2 महिन्याचे 6,000 एकदम मोजायची गरज नाही. त्याने मोजले ना. मोजले ना मी थँक्यू. हो, कुठे चालला तो? सर भाडे भेटले त्याला मी. टॅक्स भरा ना भाड्यावरचा. तुम्हाला टॅक्स भरणार म्हणून आम्ही भाडं दिलं सर टॅक्सचा माझा काय संबंध? अहो, आता तुम्हाला सांगितलं ना अरे यार, तुम्हाला- आम्ही तुम्हाला जे भाडं देतो त्याचा टॅक्स भरायचा असतो. तुम्ही काय बोलत आधी मला भाडं द्या मग मी टॅक्स भरेन म्हणून. मग तुम्हाला आता भाडं दिलं आता टॅक्स भरा. तुम्हाला जेलमध्ये जायचंय नाही 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 नाही, नाही या इकडे. किती भरायला लागेल टॅक्स? बाम्या कॅल्क्युलेशन हा बघा म्हणजे तुम्हाला मी सांगतो एका महिन्याचं भाडं 3,000 त्याच्यावरचा टॅक्स 2,000 2 महिन्याचं भाडं 6,000 म्हणजे 4,000 टॅक्स भरावा लागेल. 4,000 काय म्हणजे मला काय राहील? 4,000 तुम्हाला दिलं तर? आम्हाला तरी काय राहिलं आम्ही तर तुम्हाला सगळं दिलंय अरे पण 4,000 लय होतं. द्यावं लागेल आता आमचा नाही टॅक्स तो गव्हर्नमेंट हा करा कॅल्क्युलेशन करा अरे मी भाडं घ्यायला आलो सर, तुमचं काय पण- ठीक आहे 2,000 बाजूला ठेवा बाकीचं द्या. दोन- हा, चल. हा, चला आता झाले. Yes, yes. मी येतो चला. बाम्या 2,000 लॉस आहे आपला काहीतरी कर ओ इकडे या. कदम काय झाला?
टॅक्स दिला डॉक्युमेंटेशन कोण करणार? कुठल्या परक्या माणसाकडे पैसे द्यायला निघून जा. आता आम्ही तुमच्या विश्वासातले आहोत, बरोबर. आम्ही तुम्हाला कधी फसवत नाही. पण आता समजा कोणतरी परका माणूस आला, बोलला टॅक्स द्या, 4,000 दिलात, गेलात, काय पुरावा काय आहे? नाहीतर काय डॉक्युमेंटेशन पाहिजे की नाही? काय असतं आणि बसाऱ्यानो? अरे कशाला फाईल काढ, फाईल काढ. अरे यार सगळं असं बसा तुम्ही इथे, हे घे पम्या मला असं फसू देणार नाही. पटेल द्या ना घे काय पटेल त्यांना पटूच बसाऱ्यानो, मी टॅक्स भरलाय ना, हा मग ही एवढीची फाईल आहे? शियार, तुम्हाला जेलमध्ये जायचंय? अरे नाही, पण बसारो फाईल म्हणजे अशी मला माहिती आहे मोठी अशी फाईल असते ती. हा हा हे बघा, काय? ही फाईल आहे. आपला टॅक्स किती आहे? 4,000. हा. टॅक्स जेवढा कमी तेवढी फाईल, छोटी टॅक्स जेवढा जास्त तेवढी फाईल. मोठी सही येते तुम्हाला? सही काय सही करता येते का? की अंगठा? अरे सही पूर्ण नाव लिहितो अरुण काका. बरोबर ना रमेश? ते डॉक्युमेंट्स काढ सगळे, ते 10,000चे डॉक्युमेंट्स आहेत ना. अरे यार सही घ्यायचे हा सही घ्यावी लागेल ना. अरे मग काय प्रूफ नको त्यांना? हे पुस्तक आणलं. अरे पण ठीक आहे याच्यावर घेते ना सही, डॉक्युमेंट रेडी आहे. हा हा पेन आणलंस? येस सही येते ना? हो, म्हणजे काय सगळी सही येते पूर्ण येतं ना मला अरुण कदम. ठीक आहे उपयोग काय पण हा सही वा करा. वा करा कुठे कुठे करायचं? इथे खाली करा शेवटला. खाली हा करा. व्यवस्थित करा वा बघ, सही वाचाऱ्या वा वा वा. छान जी आहे का सही अशी वाचारी आहे? मी तुमची सही कशाला करू? रेडी आहेत तुम्ही? नाहीतर काय त्याला झालं ना त्याला नाही, नाही, नाही. ही झालं कसं? पहिली झाली. हा. या सगळ्या पेपरवर सही करावी लागते. या पेपरवर मी सही करायची. अहो डॉक्युमेंटेशन टॅक्स भरता ना. अरे हो बसा. मग हे घ्या दुसऱ्या ह्याच्यावर करा सही. म्हणजे एवढं सगळं करायला लागतं? हो सहीला नाही, सही करावी लागते. अरे बापरे. करा करा आरामात करा. आरामात करा व्यवस्थित काळजी नको सॉरी. असं. नाही ठीक आहे ठीक आहे लात मारा काय हो सोन्याची अंगठी आहे का? हा ही सोन्याची अंगठी आहे. अरे बापरे अरे बापरे. त्याची सही चुकली. नाही ते काय आणि सही केलात? अरुण गरम. नाही नाही. काय कर एवढी चुकली सही तुमची? नाहीतर काय अरुण गरम केलात? नाहीतर काय कारण तू ही अंगठी कशी बोलत तर ती माझ्या लक्ष तिकडे गेलं मग तो सरकलं. काय पण बोलेल तुम्ही कशाला लक्ष दिलं? डॉक्युमेंट फुकट गेलं. नाहीतर काय आता काय करणार? आता- दुसरी दुसरी नाही, काय? दुसरी नाही, थांबा. कागद- जॅकला फोन लाव. जॅकला कागद फुकट गेला ना हो. जॅकला फोन लावू जॅकला फोन लाव. अरे यार जॅकला फोन. जॅक सरकारचा माणूस आहे, सरकारचा तो टॅक्सेशन बघतो. जॅक हा सरकारचा माणूस जॅक आहे. हा. त्याचं नाव पद्या पण त्याला जॅक म्हणतात सरकारचा माणूस जॅक आहे. पण आपलं तर सरकार मराठी आहे ना. हा ठीक आहे त्याचं नाव पद्या पण त्याला लाडाने जॅक म्हणतात. जॅक म्हणजे काय? ज्याच्याकडे आपलं काम. जॅक JAK ज्याच्याकडे आपलं काम. जॅक. जॅक आहे. हॅलो हा. हा जॅक हा रमेश बोलतोय. नाही नाही काय आलं ते आता मी सही घेतोय तर फॉर्म चुकला जरा. हा आमचा मालक रेड आहे माहिती आहे ना. हा ओके सॉरी काय बोले? 200 रुपये द्यावे लागतील. किती? 200 चुकलेल्या सहीचे 200 रुपये? हो अरे तू त्याला बोलायचं ना, आपला माणूस आहे तो. अरे मी बोललो त्यांना. अरे असं नाही, तो जॅक तुझ्यातला म्हणजे तू त्याच्याकडून काय 200 रुपये हो बोलशील? पम्या, 100 तू रुपये माझ्यावर बोलू करायचा. नको मी त्याचा प्रयत्न केले. आपल्यात भांडणं होतील. मी घर मालकांच्या भांडणं भांडण करतोयस माझ्याबरोबर, लक्षात भांडणं ठेव. म्हणजे काय? एक सही चुकली म्हणून तू 200 अरे रुपये बरोबर आहे द्यायचे. ना? हॅलो 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 सर माझ्यासाठी तुम्ही तुमचं रिलेशन बिघडवू नका सर. अहो पण एका चुकल्या किती पैसे देत विचार झाला किती? 200 रुपये बोललाय. 200 हा चुकलेले सहीचे. 200 द्या. हे पाण्याची वाटे ना. हा, हा, ठीक आहे. हा ठीक आहे हे घ्या मग दुसरी सही. दुसरी सही करा. हा, हा, आता हे चुकलंय ना, हे पुढे करा. गळ्यातली चेन छान आहे हा तुमच्या. अरे म्हणजे कसं हे काय केलं? लसूण कदम केलं. लसूण कदम. तुमचं नाव काय? अरुण कदम. लसूण कदम. अरे पण चैन कशाला बोलायचं सर? तुमची चैन चांगली आहे. तुम्ही सही करताना ऐकू नका ना दुसऱ्याचं. आम्ही काय पण अहो, तुम्ही वाकलात तुमची चेन दिसली मला वाटलं छान आहे वा. अरे पण म्हणजे सही होते ना पूर्ण वाचार तू मध्ये कशाला बोलतो? सॉरी मला काय 200 रुपये द्या, मग ते दुसरं डॉक्युमेंट वापरा. 200 रुपये द्या. 200 रुपये द्या. अरे नांगून नाही अरे तेवढेच पैसे माझे. म्हणून मी याच्याशी भांडत होतो. तुम्ही बोलत भांडू नका म्हणून. तू गप्प बस. मी काय नाही ते चुकतायत. माझं काय त्याच्यात? घर मालक आहेत यार, त्यांच्याकडून पैसे घेणं मला अरे हो, बरोबर मग माझी काय चुक आहे? ते चुकतायत ना. आता लसूण कदम लिहिलं मी काय सांगितलं होतं बघा. किती मग किती द्यायला? 200 रुपये द्या.
मला वाईट वाटतं यार तुम्ही पैसे देता नको असे बसू ते. यार. तुम्ही एकदा सगळे देऊन ठेवा मी आपोआप घे घ्या के वसाऱ्यांनो, आता कोण काय बोलणार नाही. हा डोंट डिस्टर्ब हा येस येस तुम्ही लक्षात ठेवा अरुण कदम. हा. अरे माझं ना मला माहिती आहे Oh, sorry, पूर्ण sorry. नाव. अरे पायातलं पैंजण चांगलं आहे यांच्या हो मस्तच वाटतं त्यांना ते. वसाऱ्यांनो, काय आलं? पैजण कदम लिहिलं मी. काय पैंजण कदम पैंजण कदम कदम लिहिलं. आता तू बोला ना वसारे पैजण कुठे पाहिजे मी बाई आहे ना बाई आहे मी. अहो मी आपलं म्हटलं गळ्यात चेन आहे तुमच्या हातात अंगठी आहे पायात पैंजण पण मी असेल. घालतो पैजण. अहो त्याला वाटलं असं काहीतरी पण वसाऱ्यांनी काय फालतू गिऱ्या तुम्हाला कळत. मी एक काम करतो, मी घरी जातो टॅक्सचं डॉक्युमेंट आहे घरी घेऊन नाही नाही तर जायचं. काय? पण वसारण मग चुकतो ना तुम्ही. मग आता द्या आता 200 200 रुपये रुपये द्या आता. मला नाही घ्यावंसे वाटत काय तुमच्याकडून ते- तुम्ही पैसे. द्या. मी वाटीतनं पाणी आणू म्हणजे हे करायला बरं पडेल. द्या आता द्या किती करताय द्या. काय आता काय ऐका मी काय बोलतो, हा. लय पैसे झालेत माझे. हा नाही बरोबर. मी लिहू का फक्त अरुण कदम हा आयडिया काढली पैसे माझे फुकट जातात पैसे. तो प्रॉब्लेम हा आहे. जॅकला सांगावं लागेल. बरोबर कारण लागलं कशाला वसारे? आता आपलं ठरलंय ना हो final. असं काय करताय सही बदलला म्हणजे माणूस बदलला असं होऊ शकतं ना. काय बोलतो? मग कसं आहे ना कळत नाही ना. गव्हर्नमेंटच्या सगळं सांगावं लागतं म्हणून मी मगाशी भांडत होतो त्यांच्याशी. नको नको नका तुम्ही तुमचं रिलेशन नका माझ्यासाठी बिघडू. सांग आता जॅकला. हॅलो जॅक हा ओके. अरे हा काय बोलला पण नाही, ओके बोलला डायरेक्ट. म्हणजे तिकडून काहीतरी बाबा नाही नाही असं बरं नाही चालेल हे बरं, असं काय काहीतरी झालं पाहिजे ना. हा ओके म्हणजे अरे, असं काय करताय ते रम्या? माझं बॉन्डिंग आहे त्यांच्याबरोबर. काय आहे जॅकला जेव्हा कळलं असेल ना की अरुण कदम मग? सही करतायत तेव्हा त्याला सगळंच कळलं असेल. म्हणजे काय? म्हणून हॅलो मध्ये आणि त्यांचं कसं माझं बॉन्डिंग आहे पण तुम्हाला याच्यावर आता काय बोलू नकोस आधी. आम्ही आता ह्याच्यावर काय बोलणार आहे आता. ठीक आहे किती रुपये बोललाय तो काय. तो आता बोलला की सही चेंज करायचे म्हणजे 500 रुपये. माझं अहो तो लगेच ओके मध्ये 500 बोलला त्याला मी काय एवढे करू? का 500 वसारे म्हणजे 100 वाढतील. काय काम करा हे आपण ना या जॅक चॅनल नको लावूया हे तुम्ही द्या टॅक्सेशन सर तुम्हाला काय अटक आली तर होऊ दे जाऊ दे. अरे नको ऐकू नको ना वसारे. तुम्हाला सायरनचा आवाज येतोय? एकुलतंय काय मी सायरनचा आवाज येतोय का तुम्हाला? हा. येतोय ना सायरनचा आवाज? हा तो तुम्हाला न्यायलाच येतोय. 500 रुपये द्या आणि मग सही चेंज करा. अरे यार पहिले 500 रुपये द्या. आता कायच नाही राहिले रे. मी कसं जाऊ घरी? नाही बायको ऐकणार कान परवलती. आता काय टॅक्सेशन साठी करावं लागतं. 500 रुपये घ्या. अरे ना आता काय ठीक आहे मी काय म्हणतो तुम्ही सही सारखी सारखी चुकेल तुमची. हो, हो. आपण एक काम करूया तुम्ही पहिली सही बरोबर केली ना अरुण हा कदम. पहिली आहे ना ती. बघू पहिली अरुण कदम सही बरोबर आहे ना. करेक्ट आहे अरुण कदम नाही. करेक्ट आहे करेक्ट हा बरोबर आहे मग आपण काय करूया डॉक्युमेंट मिरर करूया. बरोबर. मिरर म्हणजे नाही तो सांगेल आता बोललाय म्हणजे सांगावं लागेल. डॉक्युमेंट मिरर नवीन प्रकार आहे. काय आहे एक मिरर येतो हा. तुमची सही अशी मिरर समोर धरणार सही मिरर मध्ये जाणार मग सगळी डॉक्युमेंट फक्त मिरर समोर धरणार सही आपोआप होत जाते. डॉक्युमेंट मिरर मस्त कमाल आहे ही आयडिया. मग वसाड्यानं मला इकडे कशाला बोलवतं? माझे पण पैसे मिरर मध्ये दाखवायचे तिकडे मला भेटले असते ना. अहो तो मॅजिक मिरर असतो हा. तो प्रत्येकाकडे पाहिजे. मी माझ्या आईला पैसे कसे पाठवतो. हा उभा राहतो आरशासमोर आईला पैसे पोचतात. असं होतं. टेक्नॉलॉजी आणि पमेने हद्द गेले आता. लक्षात घ्या याच्या पलीकडे काय नाही आता. तुम्हाला मी तो मॅजिक मिरर देतो पुढच्या वेळी तुम्हाला तो विकतो बरोबर हा मॅजिक मिरर. आणि पुढचा महिना त्याच्यावरच काढावं लागेल आपल्याला. हा बरोबर आहे. हा मग फक्त काय आहे त्या मिररची किंमत आहे बरोबर 1100 रुपये. 1100 अरे नाही आता माझ्या घरी 1100 रुपये. 900 तरी आहेत. 900 असतील. 900 असतील वाटतं. किती आहेत बघा ना खिशात. दुसरे ते भाडे मी आणलं होतं. नाही ठीक आहे ध्यान आता पोलिसांचा हो, सायरन बघा जवळजवळ येतोय आता. नको रे काय रे बिचारे. जास्त आले तर देऊ परत आम्ही तेवढे हे आहोत आम्ही चांगले. दादाच्या तरी राहू दे रे मला बघायला तरी. काय ठीक आहे घे मोजायला ना झालं. ठीक आहे डॉक्युमेंट मिरर होऊन जाईल तुमचं. 6000 दिले 6000 आले. बरं मी येऊ. हा ठीक जा जॅकला सांगा म्हणजे सगळी झाली आता टेन्शन नाही. नाही बरोबर प्लीज हा. नाही, सांगतो काळजी घ्या थँक्यू थँक्यू. आणि घाबरू नका बिंदास जाता है ना? सगळं सॉर्ट आउट झालंय टेन्शन नका घेऊ. पम्या आयुष्य सुंदर आहे फक्त घर मालक अरुण कदम पाहिजे. श्रमेश प्रथमेश आज तुम्ही हद्द पार केली. मिरर डॉक्युमेंट वॉज एपिक हिलेरियस परफॉर्मन्स.
वेगवेगळ्या पद्धतीनं गंडवता तुम्ही. बघा हा सरसे काय म्हणतात प्रसादा. अप्रतिम. मला आज समाधान वाटतंय की मी पण घरमालक आहे आणि मी पण GST म्हणजे घरमालकासाठीचा टॅक्स भरतो. म्हणजे टोकाचा हे होता काय ह्युमर होता आजच्या या स्किटमध्ये आणि ब्रिलियंट. तुम्ही ज्या ज्या युक्त्या आणि क्लुप्त्या शोधून काढता या सिरीजसाठी त्या भन्नाट असतात आणि त्याच्यासाठी तुमच्या दोघांचं आणि अरुण तुझं ऑब्व्हियसली कन्व्हिक्शन फार महत्वाचं असतं आणि ते असतंच. अरुण लाजवाब यार, ॲज युजल लाजवाब. म्हणजे लसूण कदम आणि पैंजण अरुण गरम हे नाव तू लिहू शकतोस हे असं आम्हाला वाटतं अरुण. म्हणजे काय करायचं तुझ्या निरागसपणाचं मला कळत नाही खरंच. कुठले लसूण खातोस आणि काय करतोस तुलाच माहिती. मजा आली, खूप मजा आली ॲज युजल. नेहमीप्रमाणे बहारदार खणखणीत परफॉर्मन्स, मजा आली. सई. कहर परफॉर्मन्स होता. मला ना आता ह्यावेळेस खूप दया आली यार अरुण काकांची. म्हणजे तुम्ही किती म्हणजे एखाद्याला किती असे लोक असतात आणि असे लोक आहेत आपल्या सोसायटीमध्ये. आय थिंक त्यांना तुम्ही दोघे रिप्रेझेंट करता. अरुण दादा फार भारी करता तुम्ही या सिरीजमध्ये परफॉर्म. आम्हाला खूप मजा येते. गुड वन, गुड वन. तर मंडळी हा हास्य वर्षाव असा चालू राहील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमची लाडकी, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.